मतभेदाला मुठमाती, युतीची नांदी। हिंदी सक्ती विरोधात दोन ठाकरे एकत्र। गिरगावात घुमणार मराठी गर्जना। हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एल्गार पुकारलाय। तर राज ठाकरेंनी संजय राऊतांना केलेल्या फोन नंतर उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो। माननीय उद्धवजींना सांगितलं, त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तो आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ। सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील। मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केला तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा 5 तारखेचा मोर्चा होणार आहे। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र आंदोलनाची घोषणा केल्यानंतर पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी झाल्या पाहूया। राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला। 2 वेगळे मोर्चे काढण्यापेक्षा एकत्र आंदोलनाचा जास्त प्रभाव होईल असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत मातोश्रीवर आले। मोर्चाची तारीख 6 जुलै ऐवजी 5 जुलै करावी असं उद्धव ठाकरेंनी सुचवलं। उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर राऊतांनी पुन्हा राज ठाकरेंना फोन केला। 6 ऐवजी 5 जुलैला मोर्चा काढण्याची राऊतांनी विनंती केली। संजय राऊतांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी होकार दिला। तर दोन्ही ठाकरे केवळ मोर्चासाठी नव्हे तर मनानेही एकत्र आल्याचं राऊतांनी जाहीरच करून टाकलंय। ते मनाने एकत्र आलेलेच आहेत। भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहेच। मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही। त्यामुळे राज्य सरकारनं घेतलेल्या हिंदी सक्तीच्या निर्णयात दोन्ही पक्षांना राजकीय फायदा दिसतोय। मात्र मोर्चा आधीच भाजप युटर्न घेऊन ठाकरे बंधूंच्या शक्ती प्रदर्शनाला ब्रेक लावणार का, की ठाकरे बंधू मोर्चाचा मोका साधून युतीसाठी चौका मारणार, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। वैदेही काणेकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।